नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ आहे ना 15 दिवसापूर्वीच मी रेकॉर्ड करून ठेवला होता, पण काही कारणास्तव आहे ना मला तो शेअर करता नाही आला तुमच्यासोबत. तो मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर त्या दिवशी सकाळी आहे ना मी 7:30ला ट्रेनची वाट बघत होते. मग जिथे मी राहते म्हणजे जे माझं स्टेशन आहे त्या स्टेशनपासून जिथे मी जॉब करते त्या स्टेशनपर्यंत म्हणजे मला एकच स्टेशन जायचं असतं. तर मी स्टेशनला ट्रेनची वाट बघत होते आणि ट्रेन थोडी लेटच होती. मग ट्रेन आली आणि मी ट्रेनमध्ये चढले. मग तिथे ना एक लेडी दाराच्या तोंडाला बसलेली होती. मग कॉलेजच्या मुलींनी मला खुणवलं तिच्याकडे बोट दाखवून की हिला उठवा म्हणून, नाहीतर आपल्याला उतरायला गर्दी होईल. मग मी म्हटलं की ती उठेल स्वतःहून. आणि नंतर उतरायची वेळ झाली तर कॉलेजच्या मुली पटकन उतरल्या आणि मी त्यांच्या मागेच होती. तोपर्यंत ना 4-5 लेडीज एकदम पटकन आत घुसल्या. मग थोडी घासाघीस झाली आणि तरी ती लेडीज आहे ना तिथून मग तिथेच बसून होती, ती उठलीच नाही. आणि मी कशी बशी उतरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की गर्दीत आहे ना माझा ब्लूटूथच तुटला. ब्लूटूथ जो की मी नवीन ब्लूटूथ 8 दिवसांपूर्वीच घेतला होता आणि अर्धा माझ्याजवळ राहिला होता आणि अर्धा तो ट्रेनमध्ये गेला होता. मग मी त्या बसलेल्या लेडीजला ना खूप ओरडले आणि बोलली की तुम्ही एवढी गर्दी झालेली असतानासुद्धा तुम्हाला समजलं नाही का उठून थोडं साईडला व्हायचं वगैरे. म्हटलं तुम्ही बसल्या, मी म्हटलं एवढी गर्दी झाली आणि माझा ब्लूटूथ तुटला. तर ती बाई ना काहीच बोलली नाही, तिचे एक्सप्रेशनच काहीच नव्हते आणि ती पूर्ण ब्लँक होती. मी तिला खूप बोलले रागाच्या भरात आणि ती तशीच शांत बसून होती. नंतर मग आहे ना मी कामावर गेले पण माझं कशातच लक्ष लागलं नाही. दिवसभर मी म्हणजे तोच विचार करत होती तिच्याकडं, म्हणजे ती काहीच तिची रिॲक्शन नव्हती आणि तिचा चेहरा मला सतत आठवत होता. नंतर मला ना असं खूप गिल्टी वाटायला लागलं की आपण हिला का बोललो एवढं रागाच्या भरात म्हटलं. आणि म्हणजे असं मन राहवतच नव्हतं. तर मी चूक केलं की बरोबर केलं ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.